जय श्री कृष्णा. तर काल जे क्यूब्स बनवले होते ते आता फ्रोझन झालेले आहेत आणि आत्ता टाईम आहे त्यांना ट्राय करण्याचा. मी एवढी जास्त एक्सायटेड होती हे पिण्यासाठी की मी सकाळी पहिले हे काम केलं आणि त्यानंतर मी मंदिरात गेली. आणि आज शनिवार आहे त्यामुळे खूप खूप जास्त भूक लागली होती. त्यामुळे सकाळी सकाळी पहिले किचनमध्ये आल्यानंतर मी शेंगदाणे साबुदाण्याची आमटी बनवली आणि सोबतच वरईचा भात बनवला होता. तर इकडे मस्तपैकी गरमागरम भात आणि आमटी रेडी झालेले आहेत. म्हटलं चला आता या थंडीमध्ये मस्त गरमागरम आमटी आणि भात खाऊया आणि पोटातल्या कावळ्यांना आराम देऊया. तर इथे मस्तपैकी गरमागरम आमटे आणि भात खाऊन माझे पोट तर फुल झाले. तेवढ्यातच पदार्पण झाले ते हीच आहे बघा. आले आणि पहिले मिनी मिनी करत होते. तिला घेतलंय आता पहिले तिच्या मिनीला द्या. आम्हाला वाटलं ती मम्मीला आवाज देते बट ती तिच्या मिनीला म्हणजेच तिच्या डॉलला आवाज देत होती. त्यानंतर दुपारी आम्ही सर्व निघालो होतो मिसळ खायला जाण्यासाठी. हो, हे पुण्याला राहतात आणि नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना पहिले मिसळ खायची. तिला बघा हिने हात सोडला आणि पहिले ती पळाली त्या बैलगाडीकडे. तिला त्यांना बघायचं होतं. तिला असं वाटलं की ते रिअलच आहेत. माझा उपवास होता आणि मी घरीच जेवली होती त्यामुळे मी मिसळ खाणार नव्हती. हेच सर्व मिसळ खाणार होते. इथे आल्यानंतर इथे मस्त डेकोरेशन केलेलं. ही पहिले तिकडे गेली आणि ते बॉक्स उचलायला लागली होती. आम्ही तिला तिकडनं उचललो आणि डायरेक्ट मिसळ खायला गेलो होतो. इथे छान त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. मस्त वाटत होतं आणि ॲम्बियन्स पण सुंदर होतं सर्व. इथे मिसळ आले आणि यांना कडकडून भुका लागलेल्या त्यामुळे यांनी डायरेक्ट मिसळवर ताव मारला. बट हिला बघा, हिला काही घेणं देणं नाही. त्यानंतर तिची फेवरेट जिलेबी आली आणि भाई मग ती सगळं विसरली. गोड तर तिला प्रचंड आवडतं आणि त्यानंतर तिथून आम्ही गेलो होतो इकडे. इथे हिला जंप करायला खूप आवडतं बट ते मोठी मुलं जंप करत होते आणि ती घाबरून गेली बिचारी. तिथून निघून ती मला घेऊन आली होती ह्या आर्टिफिशियल पूलकडे आणि तिला पाण्यात खेळायला पण खूप जास्त आवडतं. तिला पाण्यात सोड असं तिचं म्हणणं होतं. पण तसं तर करू शकत नाही ना, तिला थोडीच पोहायला येतं. मग तिला आम्ही या दीदीसोबत बसवून दिले. तिथे तिने एन्जॉय केला आणि आवडलं तिला, खुश झाली होती. तिथून निघून मी आणि वहिनी आलो होतो इथे. ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. म्हणजे वहिनींचं म्हणणं असं झालं की इथे जर पाय आपण ठेवले आणि तुमचे पाय जर काळे झाले तर तुमच्या बॉडीमध्ये हीट आणि टॉक्सिटी खूप जास्त आहे. बट माझे पाय झालेच नाही आणि त्यांचे खूप जास्त. ॲक्च्युली तिथे जे कोणी आले त्या सर्वांचे पाय काळे झाले, माझेच नव्हते झाले. आय भाई खूप छान वाटत होतं मला तर. भगवान का बंदा जैसा फील हो रहा था मेरे को. नंतर मी इरूला इकडे घेऊन आली होती का आता तिला काहीतरी घेऊन देते. बट जेव्हा तिने हे बघितलं शी वॉज हात जोडून प्लीज़ मुझे लेके दो, प्लीज़ मुझे लेके दो. भाई तुला घेण्यासाठीच इकडे घेऊन आले आहे मी. बनाना तिला खूप आवडतो त्यामुळे हे बनाना चॉकलेट पण तिला खूप आवडलं आणि तिने ते खूप जास्त एन्जॉय केलं. तिचं चॉकलेटचं लतपत तोंड बघून तुम्हाला समजलंच असेल की तिला ते किती जास्त आवडलं. मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी आणि गाडीमध्ये ती अशी काही माझ्याजवळ येऊन बसली होती. असं ते पहिल्यांदाच झालं की ती माझ्याकडे अशी येऊन बसली आहे आणि जेव्हा कॅमेरा दाखवला तर अशी नखरे करत होती. बस तो फिर इतना ही था आज के लिए. पुढचे किडे पुढे. स्टे ट्यून. बाय बाय.